सपोर्ट करें, जबकि वो तैयार नहीं थे, क्या कहना? ऐसा कौन कहता है? कल शिवसेना जो एकनाथ शिंदे गुट के नेता हैं उनकी तरफ से बयान, उनका क्या संबंध है? देखो, एकनाथ शिंदे गुट के जो लोग हैं वो एक डरपोक ग्रुप है, डरपोक। उनको डरा धमकाकर पार्टी छोड़ने के लिए मजबूर किया था। वो आज भी वो डरे हुए, आज भी डरे हुए हैं। आप उनकी बॉडी लैंग्वेज देखो, क्या होगा क्या नहीं होगा, ऐसे डरे डरे हुए घूमते हैं। हम ओरिजिनल शिवसेना, बाला साहब ठाकरे जी की शिवसेना के सदस्य हैं। हमारे पर कोई दबाव नहीं डाल सकता। जब ये लोग पार्टी छोड़कर जा रहे थे तब भी दबाव था ना, तब भी दबाव था हमारे ऊपर। जो आज जो हमारे सांसद है या एमएलए आज जो है उनके ऊपर दबाव था, तब हम दबाव में नहीं झुके, तब हम डट कर खड़े रहे। तो आप कौन हमारे पे दबाव डालेगा? किसकी हिम्मत है? हमने एक निर्णय लिया जो इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्रीय एकता, और हमने जो वोट किया है बिल के खिलाफ, मैं मानता हूं ये जो बिल है उससे हिंदुत्व का कोई संबंध नहीं है। ये लोग लगा रहे हैं, उसमें क्या संबंध है हिंदुत्व का? मुझे बताइए। ये पूरा बिल है भ्रष्टाचार को लीगल फ्रेमवर्क में बिठाने के लिए बिल लाया है। जो 2 लाख करोड़ की जमीनें हैं ना वक्फ की, वो ये सरकार को या सरकार के जो लाडले उद्योगपति व्यापारी है उनको गमन खाना है। तो हम भ्रष्टाचार के खिलाफ वोट किया है, और हम जो ढोंग है बीजेपी का उसके खिलाफ वोट किया है। कोई दबाव नहीं है। ये निर्णय जो है उद्धव ठाकरे साहब ने, हमारे यहाँ पार्टी का आदेश माना जाता है, हमारे यहाँ मोदी जी का आदेश नहीं माना जाता या अमित शाह का आदेश नहीं माना जाता। आखिरी मिनट तक बीजेपी के बड़े नेता हमारे नेताओं के संपर्क में थे कि बिल को समर्थन करें। बड़े नेता दिल्ली से, महाराष्ट्र से। नहीं तो जरूरत क्या थी देवेंद्र फडणवीस जी को ट्वीट करने की? राज्यसभा में या लोकसभा में भारी बहुमत से बिल पारित नहीं हुआ है, 300 पार नहीं किया है। आपको मालूम है 300 पार नहीं किया है। आप चेक कर लीजिए, 273 का बहुमत है और कितने वोट मिले हैं। हमारे कुछ मेंबर्स जो बीमार है, कुछ बाहर रहे, अगर वो होते तो और हमारा आंकड़ा बढ़ जाता। राज्यसभा में भी यही हो गया। राज्यसभा में भी नरेंद्र मोदी जी ने, प्रधानमंत्री जी ने आखिरी मिनट में ओडिशा के नेता नवीन पटनायक के ऊपर बहुत दबाव डाला। बाद में वो 7 लोग पलटी मार गए, नहीं तो उनका निर्णय पक्का था, वो बिल को विरोध करने वाले ही थे। लेकिन फिर आपके पास इतना बहुमत है, आपके पास इतना आंकड़ा है, तो ये आखिरी मिनट तक ये क्या चल रहा था खेल? ये खेल हमारे ऊपर करने की कोशिश की, लेकिन हम नहीं माने। सर, शिवसेना एकनाथ शिंदे गट की तरफ से ये भी कहा गया कि ये समर्थन करने के बाद, वक्फ बिल के समर्थन करने के बाद मुसलमान खुश हो गए और अब उद्धव ठाकरे को जनाब उद्धव ठाकरे कहा जा रहा है। नहीं, मेरे भाषण, ये लोग लिखे पढ़े लोग नहीं है। शिंदे गुट के लोग हैं, वो पढ़ते नहीं, सुनते नहीं। मेरा भाषण सुनना चाहिए जो पार्लियामेंट में मैंने कहा है। जो जनाब कहते हैं ना, असली जनाब कौन है? असली जनाब अमित शाह है, अमित मियाँ शाह और नरेंद्र मियाँ मोदी, ये असली जनाब है। जो भाषण किया है आप पढ़ लीजिए, लोकसभा का भाषण। ये लोग क्या बहरे हो गए थे क्या लोकसभा में? इतनी वकालत, इतनी चिंता गरीब मुसलमानों की बैरिस्टर मोहम्मद अली जिन्ना ने भी नहीं की थी उस वक्त जब पाकिस्तान बनने जा रहा था। इतनी चिंता, बाप रे बाप, हम ही मुसलमानों के मसीहा है। तो मैंने कहा कि मेरे जैसे आदमी को लगा कि बैरिस्टर जिन्ना की जो रूह आत्मा है वो कब्र से उठकर उनके शरीर में घुस गई, मोदी और शाह जी को। तब ये इतनी वकालत कर रहे थे और हमको बोलते हैं जनाब। ये तो जनाब के सब चेले हैं भाई। ये जनाब मोदी और जनाब शाह के शिंदे गेट वाले जो लोग हैं ना, शिंदे के क्या शिंदे ना, हाँ, वो उनके चेले सपाटे हैं। डर से मारे जी रहे।
कुछ किया तो पकड़ कर डाल देंगे जेल में, ईडी के केस में। अभी तक फाइल बंद नहीं हो गया वो लोगों की। ये जो डरपोक लोग हैं, उसने मर्दों के साथ बात नहीं लड़ानी चाहिए। सर, बिल को लेकर सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया गया, आपको लगता है? देखिए, अब ये कानून आपकी पार्टी भी जाएगी? नहीं, हमने हमारा काम कर दिया है। हमको जो कहना था, हमको जो बोलना था, हमको जो निर्णय लेना था, हमने लिया है। अब हमारे लिए ये फाइल बंद हो गई है। सर, ट्रेड वॉर चालू है, पर लेकिन मोदी ने एक भी ट्वीट नहीं किया। क्या चालू है? सर, ट्रेड वॉर शुरू हो चुका है एक तरीके से, पर मोदी इस पे कुछ नहीं किया। थाईलैंड में है ना, बैंकॉक में है मोदी जी। बैंकॉक में उनका ब्रेन का मसाज हो रहा है। ब्रेन का मसाज होता है, ब्रेन का ये जो होता है ना, वहां जाकर फ्रेश लगता है लोगों को। बैंकॉक, तो बैंकॉक टूर पे है मोदी जी, तो उनके अंधभक्त वो बैंकॉक के ट्वीट कर रहे हैं ना। ट्रेड वॉर चल रहा है, 26% टैरिफ लगाया है। यहाँ का उद्योग, यहाँ का शेयर बाजार, यहाँ का रुपया, मैंने कहा यहाँ का जो रुपया है गिरा नहीं, अब गिरकर मर चुका है। लेकिन मोदी जी बैंकॉक में है। बैंकॉक में क्या कर रहे? ऐसी कौन सी आफत आ पड़े बैंकॉक में? वहां से ट्वीट कर रहे हैं। ये ट्विटर प्राइम मिनिस्टर है, उनका एक अलग देश है सोशल मीडिया। उस सोशल मीडिया के प्रीमियम है, उसके ऊपर राज कर रहे हैं। यहाँ के लोग अभी आने वाले दिनों में जो अमेरिका का हमला हुआ है ट्रेड का, जो टैरिफ का, वो बहुत खतरनाक है। हमारे उद्योग, हमारी आर्थिक ताकत, सब कुछ, हमारा रोजगार, उसके ऊपर हमला होने वाला है। ये चाइना ने देखो ट्रंप को दम दिया है, चाइना के प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ने। आप देख लीजिए, आज चाइना ने उल्टा टैरिफ लगाया 35%, और ये बैंकॉक में घूम रहे भाई। बोला रावसाहेब, मराठीत काही प्रश्न आहेत. हा, काल प्रफुल्ल अरे पटेलांवर तुम्ही गंभीर आरोप केले. विषय संपला त्यानंतर प्रफुल्लचा. त्यांनी काल एक ट्विट केले आणि त्यांनी असं म्हटलंय की माझं चारित्र्य किंवा इतिहासावर बोलण्याआधी त्यांनी पवार साहेबांकडून माहिती घेतली. मला पवार साहेबांनीच माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. बघा, हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. व्यापार करणं अपराध नाही, पण डरपोक आहे. मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही. मी त्यांना पार्लमेंटला, त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता, नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असं. मी त्यांना उत्तर दिलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. हा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले, अशा तऱ्हेने जे काय दाखवलंय, ओळखतो भैया. आता तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहेत ते सगळे डरपोक. हे आमच्याशी काय लढतायत? ते म्हणत होते रंग बदलला. अहो, रंग कोणी बदलला? आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत. पळून कोण गेलं? पवार साहेबांना सोडून बाप तुमचा. बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हो. आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा, त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं आहे. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहेत सगळे. ईडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला, माझ्या नाही, शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये. तुम्ही सुखातात ना, तिकडे भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले, सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे, बघू. सत्ता येते, सत्ता जाते, बाळासाहेबांचं वाक्य आम्हाला मान्य. रावसाहेब, आणखी एक विषय की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करतात का, असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे, जे राज्याचे कृषी मंत्री, त्यांनी हे सुद्धा माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखावणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही
तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या. स्वतः त्यांचे ते काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल, ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत. काय झालं या राज्यामध्ये? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. कोसळून गेलं हो. नुसते इशारे घेत बसलेत, असं केलं तर मी ते करीन, तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत, जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात, तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही? एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा, नुसतं विरोधकांच्या टिंगलटावाळ्या करून राज्य चालत नाही. तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार, ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे, या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो, स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का? हे शोभतात अमित शहाचे चेले, शोभतात. नाही, पण राऊसाहेब, तुम्ही आत्ताच उत्तर देताना कुणाल कामराचा उल्लेख केला. अलीकडच्या 1-2 दिवसात काही संवाद संपर्क आहे का? कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं ट्युनिंग किंवा जी काही चौकशीला या सामोरे ट्युनिंगचा जाणं त्यांनी काय अपराध केलेला आहे? त्यांनी खून केलाय का? आहे. 3 समन्स त्यांनी देशद्रोह केलाय का? त्यांनी देशद्रोह केलाय का? ते बँकॉकला फिरतायत का? ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का? काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना. त्यांच्यावरती ईडी, सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का? त्यांनी एक कार्यक्रम केला, तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही. ठीक आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तुमचं काही बोलणं झालं का? हो, झालं माझं बोलणं. काय त्यांचं काय म्हणणं आहे? येणार आहेत का मुंबईत? नाही, मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत. जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळला पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वीच उदय सामंत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची मराठी भाषेच्या विषयावर भेट घेतली. चांगली मंत्री आहेत मराठी संवर्धन, भाषेचे संवर्धनाचे, त्यांनी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. चांगला आहे ना, घेऊ द्या ना भेटी गाठी. मी बोललो त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात. कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काय विषयावर होतात. आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे. नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल. स्वागत. नाही, पण राऊतसाहेब, एकनाथ शिंदेचे दूत म्हणून उदय सामंत उदय सामंत कोणाचे दूत असू शकत कारण नाही. काय आहे की महापालिका निवडणुकांसाठी ही बोलणी सुरू आहे आणि कदाचित पुढच्या काळात बघा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे नाव हे मराठी एकत्र- भाषेचं असतं, पडद्यामागे काय चालतं याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे येत असते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका. शिवाजी पार्कामध्ये, शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे आमची तिकडे माणसं आहेत ना. चला, नाही, राऊतसाहेब, एक प्रश्न आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसेच्या आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसेच्या मराठी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. अहो, देऊ द्या ना. तिथे कन्नड रक्षण वेदिका आमच्या बेळगावमध्ये आमच्या मराठी मुलांना मारत आहे. त्याचं काय? बेळगावमध्ये आमच्या मराठी लोकांवर, मराठी संस्थांवर हे लोक हल्ले करतायत. त्याचं काय ते सांगा आधी. हा प्रश्नही त्यांना विचारला. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांच्या नेत्यांचं, की सीमावादाचा प्रश्न वेगळा आहे आणि नाही. मराठी भाषेच्या आंदोलनाचा सीमावादाचा प्रश्न वेगळा नाही. सीमावादाचा प्रश्न हा मराठीचाच प्रश्न आहे. सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे आणि मराठीच्या प्रश्नातून सीमावाद निर्माण झालेला आहे. ही कन्नड वेदिकेची पोरं तेव्हा जन्माला आलेली नव्हती. आम्ही त्या आंदोलनातले आम्ही कार्यकर्ते आहोत.
कळलं का? आमचे बाप दादे मेले त्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.